काढलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची पेन्शन जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण तत्पूर्वी या योजनेसाठी तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी पात्रता नक्की काय आहे, अटी शर्ती काय आहेत, लाभ पेन्शनचा लाभ कधी आणि कसा मिळणार आहे, संपूर्ण माहिती तुम्ही अगोदर पाहून घ्या. सगळी माहिती पाहिल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे का नाही. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ishram.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला इथे 2-3 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे रजिस्टर ऑन ई श्रम. म्हणजेच तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलं नसेल तर तुम्ही इथे क्लिक करून तुमचं ई श्रम कार्ड काढू शकता. याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ पाहिलेला आहे, तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमचं ई श्रम कार्ड काढून घ्या. असंघटित कामगार जे असतील ते इथे ई श्रम काढतील. त्यानंतर तुम्हाला खाली दुसरा ऑप्शन दिसेल तो म्हणजे फॉर पेन्शन ऑफ RS 3,000 पर मंथ. 3,000 रुपयाची पेन्शन जे आहे ते ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना मिळणार आहे. ती कशी मिळणार आहे, काय काय पात्रता आहे हे आपण समजून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर ऑन मानधन.in या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा नवीन वेबसाईट जी आहे ती ओपन होईल, ती म्हणजे मानधन.in. काही जणांना ही वेबसाईट माहीत असेल तर इथे आल्यानंतर तुम्हाला 3 योजना दिसतील. या 3 योजनांची माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे. आपल्याला कोणत्या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकता. पहिली आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही जी योजना आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी पेन्शनसाठी योजना आहे. दुसरी योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही श्रमयोगी मानधन जी योजना आहे ही योजना म्हणजेच त्याला आपण जे असंघटित कामगार आहे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि तिसरी जी योजना आहे ती नॅशनल पेन्शनची आहे. तर आपल्याला दुसऱ्या योजनेचा तपशील पाहायचा आहे. त्यासाठी या ऑप्शन वरती तुम्हाला जो बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. खाली संपूर्ण तुम्हाला जी आहे ती माहिती इथे दिसेल. तर इथे इंट्रोडक्शन पार्ट दिलेला आहे की ही जे ई श्रम कार्ड काढलेलं आहे त्यांच्यासाठी असंघटित कामगार आहे त्यांच्यासाठी योजना आहे. त्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, तर पात्रता काय आहे तुम्ही पाहू शकता. तसंच त्याचा फायदा काय आहे, फीचर्स काय आहेत हे सर्व दिलेले आहे. इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे हे समजून घेऊयात. पहिलं म्हणजे ही जी योजना आहे ती असंघटित कामगारसाठीच फक्त आहे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांना. त्यानंतर ही जी योजना आहे ही योजनाचं वय म्हणजे एज बिटवीन 18 ते 40 वयोगटातील जे असंघटित कामगार आहेत ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहेत त्यांच्यासाठी ही योजना राहणार आहे. आणि तिसरं म्हणजे पात्रता, ही योजना जर आहे त्यांचं पगार म्हणजेच त्याला पेमेंट म्हणतो आपण, जे कमवत असतील मंथली 15,000 रुपयापर्यंत जे मंथली कमवतात त्यांच्यासाठी ही योजना राहणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे फीचर्स काय आहेत हे समजून घ्या. ही योजना यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे पर महिन्याला. इथे तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे पेन्शन. 3,000 रुपये पेन्शन ही तुम्हाला कधी मिळणार, तर वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. ही या योजनेची अट आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आणि गव्हर्नमेंटचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन, आणि त्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही योजना मिळणार आहे. हा याचा फायदा आहे. आता या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन कसं राहणार आहे हे आपण समजून घेऊयात. या एज मध्ये तुम्ही पाहू शकता 18 ते 40 वयोगट आहे. तर हा तक्ता तुम्ही घ्या पाहू शकता, कॉन्ट्रीब्युशन बाय द सबस्क्रायबर. तर याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. यामध्ये सर्व माहिती तुम्हाला, याचे काही क्वेश्चन असतील ते सर्व आन्सर तुम्हाला इथे भेटतील. आता इथे तुम्ही पाहू शकता 18 ते 40 वयोगटातली इथे पेन्शन आहे. तर इथे 18 वर्ष जर तुमचं असेल तर 55 रुपये हे तुम्हाला मंथली तुमच्या बँक अकाउंट मधून कट होणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तसेच 40 वयोगटापर्यंत इथे दिलेले आहे, सर्व तक्ता इथे दिलेला आहे. तुम्ही पाहून आहे तो म्हणजे वय दिलेला आहे. त्यानंतर इथे एज म्हणजे 60 वर्षानंतर, त्यानंतर मंथली कॉन्ट्रीब्युशन तुमचं किती राहणार आहे, त्यानंतर गव्हर्नमेंटचं किती मंथली कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे आणि टोटल कॉन्ट्रीब्युशन किती राहणार आहे. म्हणजे तुमच्या जे मंथली कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे ते सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. समजा तुमचं वय हे 25 आहे तर तुम्हाला 80 रुपये पर मंथ कट होणार आहे तुमच्या बँक अकाउंट मधून. 80 रुपये गव्हर्नमेंट देणार, 160 रुपये तुमचे पेन्शन साठी जे आहे ते साठवत राहणार आहे 60 वर्षापर्यंत. 60 वर्ष जेव्हा तुमचे पूर्ण होतील तेव्हा जे आहे ते तुम्हाला इथे पेन्शन मिळायला सुरुवात होईल. आणि ही पेन्शन मिळताना जर तुमची डेथ झाली तर 50% जी पेन्शन आहे म्हणजेच इथे आपण 1,500 रुपये पेन्शन तुमचे जे नॉमिनी असेल त्याला इथं भेटणार आहे. तर इथं आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मानधन.in या ऑप्शन वरती यायचं आहे.
ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन तुम्ही घर बसल्या भरू शकता किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जो आहे तो हा फॉर्म भरू शकता. तुम्हाला स्वतः फॉर्म भरायचा असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू अप्लाय नाऊ या ऑप्शनवरती तुम्हाला शेवटी क्लिक करायचं आहे. इथे जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. पहिला आहे सेल्फ एनरोलमेंट म्हणजेच तुम्ही स्वतः करू शकता. दुसरं आहे जे CSC विहिली आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे. स्वतः करायचं असेल तर सेल्फ एनरोलमेंट वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला विचारला जाईल. तो मोबाईल नंबर इथे टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड वरती दिसेल. तो कोड तुम्हाला जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. वरती जो दिसतोय तो कोड टाकून तुम्हाला जनरेट OTP वरती क्लिक करायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकलेला आहे त्यावरती OTP येणार आहे. तो OTP जो आहे तो तुम्हाला इथे टाकून प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. तर इथे आपल्याला OTP आलेला आहे. आपण इथे OTP टाकून प्रोसीड करूयात. तर इथे पाहू शकता OTP टाकून प्रोसीड केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. हे आहे आपलं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाचा डॅशबोर्ड आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे लेफ्ट साइडला कोपऱ्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेसाठी इथे अप्लाय करताय तर इथे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या पहिल्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो फॉर्म भरायचा आहे. इथे संपूर्ण माहिती भरायची आहे. सबस्क्रायबर आधार आणि सबस्क्रायबर नेम म्हणजेच तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सबस्क्रायबर म्हणजेच तुम्ही आहात तर सबस्क्रायबरचा इथे आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस, त्यानंतर तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ आधार कार्ड वरती जशी माहिती आहे तीच टाकायची आहे. जेंडर मेल फिमेल, त्यानंतर स्टेट आपलं इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल इथे तुम्ही नॉर्थ वगैरे इथे आहात का तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. तुम्हाला सब कॅटेगरी विचारली जाईल. SC ST OBC जनरल ज्या कॅटेगरी मधून येतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय तुमचा काय आहे. जे तुम्ही ई श्रम कार्ड काढताना जो व्यवसाय तुम्ही टाकला असेल तोच व्यवसाय तुम्हाला जो कोड टाकला होता व्यवसाय टाकला होता तो तुम्हाला इथे सर्च करून जो आहे तो शोधायचा आहे आणि तो ऑप्शन इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल तुम्ही EPFO वगैरेचे मेंबर आहात का. ECSIC असेल NPS चे मेंबर आहात का तर इथे असेल तर यस करा अन्यथा इथे नोच करायचं आहे. तर तुम्ही याचा भाग घेऊ शकणार नाही याचे मेंबर असाल तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्स वगैरे भरता का टॅक्स भरत असाल तर यस अन्यथा नो दोन्ही नो करायचे. त्यानंतर तुम्हाला ई श्रमचा UAN नंबर काढायचा आहे. जे ई श्रम कार्ड तुम्ही काढलेला आहे त्याचा जो UAN नंबर असेल तो टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक्सेप्ट करून तुम्हाला सबमिट करायचं. सर्व आधार कार्ड वरची माहिती तसेच ई श्रम कार्ड वरची माहिती सगळी टाकून सबमिट करायचं आहे. सगळी माहिती बरोबर असेल तर नेक्स्ट स्टेपला तुम्ही जाणार आहात. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला नॉमिनी ऍड करायला येईल आणि तसेच तुमचे जे बँकेचे डिटेल्स असतील ते तुम्हाला ऍड करायला येईल. बँकेचे डिटेल्स आणि नॉमिनी डिटेल्स ऍड केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो फायनली फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. OTP वगैरे येईल तो OTP टाकून तुमचा फॉर्म जो आहे तो फायनली सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर लगेच तुम्हाला जे आहे ते इथे श्रमयोगी मानधन योजनेचं पेन्शन कार्ड जे आहे ते तिथे प्रिंट करायला येईल. त्या प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही ते कार्ड काढू शकता. ते प्रिंट केल्यानंतरची प्रिंट तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. पेन्शन कार्ड जे असेल त्याच्यावरती नंबर असतो पेन्शन नंबर तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हे कार्ड तुम्ही सुद्धा काढू शकता. ऑलरेडी एक कार्ड जे आहे ते मी काढलेलं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही कार्ड काढू शकता. तर अशा प्रकारची ही योजना आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा. धन्यवाद.